नमस्कार मित्रांनो, मी अनिल आर जिबकाटे, शिल्पनिदेशक संदाता, संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत सेफ्टी प्रिकॉशन इन एसएमएडब्ल्यू म्हणजेच आर्क वेल्डिंग मधील सुरक्षितता आणि ऑक्सिएसिटिलिंग गॅस वेल्डिंग मधील गॅस कटिंग मधील सुरक्षितता आणि त्याचे नियम कशा पद्धतीने पाळावायचे हे आपण बघणार आहोत। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सुरक्षेचं फार महत्व आहे आणि नुसतं अभ्यासासाठी नाही तर आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपण ज्या आस्थापनामध्ये काम करणार आहोत तिथली सुरक्षता आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि त्या सुरक्षिततेचं पालन करावायचं आहे। तर आपण सविस्तरपणे या पाठामध्ये बघणार आहोत सेफ्टी प्रिकॉशन इन एसएमएडब्ल्यू म्हणजे सुरक्षितता ही कुठली आर्क वेल्डिंग मधील सुरक्षितता आणि गॅस वेल्डिंग मधील किंवा गॅस कटिंग मधील सुरक्षितता आपण सविस्तरपणे बघू आणि त्यासाठी लागणारे इक्विपमेंट काय लागणार आहे ते सुद्धा आपण बघूया। वर्कशॉप मधील सुरक्षितता। वर्कशॉप हा हवेशीर असला पाहिजे। खिडक्या व्हेंटिलेटरद्वारे हवा मोकळी व खेळती असली पाहिजे जेणेकरून वेल्डिंग करताना जे उत्पन्न झालेली प्रदूषित हवा बाहेर निघून जाईल, अन्यथा जे वेल्डर असेल त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। वर्कशॉपमध्ये भरपूर उजेड असण्याची व्यवस्था करावी। त्यानंतर वर्कशॉपमध्ये मशिनरी इत्यादीची मांडणी ही योग्य प्रकारे लेआउटनुसार असावी। वर्कशॉपमध्ये तेल, ग्रीस, पेंट, कॉटन वेस्ट इत्यादी ज्वलनशील पदार्थ ठेवू नये। वर्कशॉपमध्ये पाण्याची व्यवस्था असावी। वर्कशॉपमध्ये टूल्स ठेवण्यासाठी अलमारी व टूलबोर्डची व्यवस्था असावी। वेल्डिंग करता वेगवेगळे बूथ किंवा काळ्या रंगाचे पार्टिशन असलेली व्यवस्था असावी जेणेकरून वेल्डिंग मुळे जे अल्ट्राव्हायोलेटिक रेड आणि इन्फ्रारेड येतात त्याच्या रेडिएशनमुळे इतरांना त्रास होणार नाही। आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशर, फायर बकेट आणि स्टँडची व्यवस्था असावी। प्रथमोपचार पेटी सर्व साहित्यानिसह दर्शनी भागात बसवलेली असावी आणि लॉगबुकची सुद्धा व्यवस्था असावी इत्यादी सोयी ह्या वर्कशॉपमध्ये असाव्यात जेणेकरून वर्कशॉपमधील सुरक्षितता निश्चित केल्या जाईल। त्यानंतर आपण बघूया यंत्राबद्दल सुरक्षितता। कुठल्याही यंत्रावर काम करताना ऑपरेटरला त्या यंत्राची संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे आणि यंत्रनिर्मिती करणाऱ्या कंपनीने त्या यंत्राबद्दल दिलेली माहिती व यंत्र वापर करण्याची माहिती त्याची SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस याचा चार्ट हा दर्शनी भागात लावावा। यंत्रसामुग्रीचे ऑइलिंग, ग्रीसिंग, मेंटेनन्स हे ठरलेल्या वेळेनुसार पिरियॉडिकली करावे। मशीन जास्त गरम होणार नाही याची दक्षता घ्यावी। घर्षण होणाऱ्या भागावर ऑइल, ग्रीसचा वापर करावा आणि जर यंत्रामध्ये अनावश्यक आवाज येत असेल तर त्याचा शोध घेऊन योग्य कारागिराकडून त्याची दुरुस्ती करून घ्यावी। सिलेंडरला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता ट्रॉलीचा वापर करावा आणि यंत्रांना विद्युत जोडणी दिलेली केबल हे तुटलेली नसावी। त्यानंतर यंत्रांना योग्य प्रकारे अर्थिंग केलेले असावं आणि यंत्राचे फिरणारे भाग हे हाताने थांबवण्याचा प्रयत्न करू नये, त्याला सेफगार्ड लावावे। ही यंत्राबद्दलची सुरक्षितता या पद्धतीनं असायला हवी। त्यानंतर स्वतःबद्दलची सुरक्षितता, पर्सनल सेफ्टी। वर्कशॉपमध्ये काम करणारा प्रत्येक जो प्रशिक्षणार्थी आहे त्याने प्रत्येक काम कसं चांगल्या पद्धतीनं होईल याची सवय लावून घ्यावी आणि काम करताना घाई करू नये। सर्व साहित्य आणि टूल्स योग्य ठिकाणी ठेवावे जेणेकरून काम करताना वेळ जाणार नाही। वेल्डिंग करताना डोळ्याला
त्रास होऊ नये, डोळ्याचे संरक्षण व्हावं यासाठी हँडस्क्रीनचा वापर करावा. उघड्या डोळ्यांनी आर्क पाहू नये. काम करताना ढिले कपडे वापरू नये. वेल्डिंग करताना लेदर अँड हँड ग्लोव्ज, ॲप्रॉन, सेफ्टी शूज, सेफ्टी गार्ड असलेले जे यंत्र आहेत त्याचा वापर करावा. वेल्डिंग हवेशीर वातावरणात करावे आणि वेल्डिंग करण्यापूर्वी मशीनचे सर्व कनेक्शन घट्ट आहेत की नाही हे तपासावे. मध्ये जेव्हा काम करत असताना जर आवाज होत असेल तर कानाच्या सुरक्षिततेसाठी इयरप्लगचा वापर करावा. चिपिंग करताना चिपिंग गॉगलचा वापर करावा. तर ही पर्सनल सेफ्टी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे. आर्क वेल्डिंगमधील सुरक्षितता. आर्क वेल्डिंग मशीनला हे प्रॉपर अर्थिंग केलेले असावे. ज्या ठिकाणी वेल्डिंग करावयाचे आहे तिथे स्फोटक किंवा ज्वालाग्राही पदार्थ ठेवलेले नसावे. आर्क वेल्डिंग मशीनचे सर्व कनेक्शन घट्ट असावेत. वेल्डिंग करावयाची जागा ही ओलसर नसावी आणि वेल्डिंग बूथला काळा रंग लावलेला असावा. वेल्डिंग करताना वेल्डिंग हँडस्क्रीन, वेल्डिंग हेल्मेट इत्यादीचा वापर करावा. आर्क वेल्डिंग करताना अल्ट्राव्हायलेट रेड आणि इन्फ्रारेड याचे रेडिएशन निघतात. त्यामुळे ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज, हँड स्लीव्ज इत्यादीचा वापर करावा. वेल्डिंग झाल्यावर गरम दाब उचलताना सानसी टांगचा वापर करावा. वेल्डिंग मशीन सुरू करताना पोलॅरिटी बदलवू नये. इलेक्ट्रोड होल्डर गरम झाल्यास त्याला थंड करावे. त्याला पाण्यात डुबवू नये. स्लॅग काढतेवेळी चिपिंग गॉगल्सचा वापर करावा. वेल्डिंग करायचे नसेल तेव्हा मशीन बंद ठेवावी. वेल्डिंग मशीन ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल लेवल नेहमी चेक करावी किंवा वेल्डिंग मशीनमधील फॅन असेल कूलिंगसाठी तो सुरू असल्याची खात्री करावी, जेणेकरून वेल्डिंग मशीन ट्रान्सफॉर्मर हीट होऊन त्याचे वायंडिंग जळणार नाही. आणि वेल्डिंग करताना सेफ्टी शूजचा वापर करावा. या प्रसंगी एकच सांगता येईल कि होशियार वेल्डर वही कहलाता है जो सुरक्षा साधनों का इस्तेमाल करता है. तर अशा पद्धतीने आर्क वेल्डिंगमधील सुरक्षितता ही निश्चित केली पाहिजे. आणि जोपर्यंत PPE किट किंवा सेफ्टी इक्विपमेंटचा वापर करत नाही तोपर्यंत प्रशिक्षणार्थ्याला वेल्डिंग करण्यासाठी परवानगी देऊ नये. त्यानंतर आपण बघूया गॅस वेल्डिंगमधील सुरक्षितता. तर गॅस वेल्डिंग प्लांटजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये. मोकळ्या हवेच्या ठिकाणी वेल्डिंग करावे. वेल्डिंग करताना गॉगल वापरावे. सिलेंडर ट्रॉली चेनद्वारे घट्ट बांधून ठेवावी. सिलेंडर उघडण्याकरता सिलेंडर कीचा योग्य सिलेंडर कीचा वापर करावा. होजपाईप फिटिंग करताना तेल ग्रीसचा वापर करू नये आणि सर्व कनेक्शन घट्ट आहेत की नाही हे तपासावे आणि लिकेज तपासावे. ॲसिटिलीन सिलेंडरचे लिकेज तपासताना साबणाच्या पाण्याचा वापर करावा आणि ऑक्सिजन सिलेंडर लिकेज तपासताना साध्या पाण्याचा उपयोग करावा. स्पॅनर योग्य मापाचेच वापरावे आणि ॲसिटिलीन सिलेंडर हा नेहमी उभा ठेवावा. दोन्ही सिलेंडर हे अपराईट पोझिशनमध्येच ठेवावे. सिलेंडरमधील गॅस रेग्युलेटरद्वारे देतात. रेग्युलेटरचा प्रेशर ॲडजस्टिंग स्क्रू नेहमी सैल ठेवावा. जेव्हा वेल्डिंग करण्याकरता गॅस वापरायची असेल तेव्हा प्रेशर ॲडजस्टिंग स्क्रू आवश्यकतेनुसार हळूहळू घट्ट करावा. नोझल ही टीप क्लीनरच्या साहाय्याने स्वच्छ करावी. त्यामध्ये अडकलेली धूळ आणि मळी ही स्वच्छ करावी. वेल्डिंग टार्च जास्त गरम होऊ देऊ नये आणि गरम झाल्यास त्याला थंड पाण्यामध्ये डुबवून त्याला थंड करावे. हायड्रॉलिक बॅक प्रेशर वाल्वचे निरीक्षण नेहमी करीत जावे. त्यानंतर सिलेंडरमध्ये कुठलाही दुसरा गॅस भरण्याचा प्रयत्न करू नये. नोझल टीप क्लीनरनेच साफ करावी.
होसपाईप गरम वस्तूपासून दूर ठेवावा आणि जेव्हा वेल्डिंग करायचे नसेल तेव्हा प्रेशर ॲडजस्टिंग स्क्रू सैल ठेवावा. सिलेंडरवर हॅमरिंग करू नये आणि सिलेंडरच्या सेफ्टी वाल्वसोबत छेडछाडसुद्धा करू नये. आणि सिलेंडर रिकामे सिलेंडर असतील त्यावर एम्प्टी असे लिहून ठेवावे. सिलेंडरला सेफ्टी कॅपचा वापर करावा आणि हँडलिंग करत असताना त्याला जमिनीवर गरंगळत आणू नये. त्याला 10 अंशामध्ये टिल करून त्याला आणावे. या पद्धतीनं जेव्हा गॅस वेल्डिंग करत असू तेव्हा सिलेंडर ट्रॉलीवरच साखळीने दोन्ही घट्ट सिलेंडर बांधलेले असावेत याचीसुद्धा काळजी घ्यावी. तेव्हा गॅस वेल्डिंग करत असताना आपला कुठलाही लक्ष विचलित होणार नाही असे कार्य करू नये. अशा पद्धतीने आर्क वेल्डिंगमधील किंवा गॅस वेल्डिंगमधील सुरक्षितता आपण पाळावी आणि चुकीच्या पद्धतीचा वापर करू नये, अन्यथा अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे होत असते. तेव्हा आपणही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची काळजी घ्या. सुरक्षितता निश्चित करावा. 0 ॲक्सिडेंट या एका गोलवर नेहमी कार्य करीत जावे. धन्यवाद.